नमस्कार बालमित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता पहिली ते 10वी गणितामधील एखादा घटक घेणार नाहीत, तर आपण इयत्ता पहिली ते 10वी इयत्तेमधीलच इयत्ता 5वीतील तुम्हाला समग्र शिक्षा अंतर्गत जी कार्यपुस्तिका देण्यात येणार आहे, करूया मैत्री गणिताशी, यामधील इयत्ता 5वीतील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत। अतिशय सुंदर, अतिशय कृतीयुक्त, त्याच पद्धतीने अतिशय वेगळ्या स्वरूपात तुम्हाला इथे उदाहरणे दिलेले आहेत। त्यामुळे तुमच्या मूळ संकल्पना देखील स्पष्ट होणार आहेत आणि तुम्ही दिलेल्या तुमच्या जे गणिताचं पुस्तक आहे, त्या गणिताच्या पुस्तकावर आधारित तुम्हाला जो सिलेबस झालेला आहे त्यावर आधारित यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत, ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत आणि सोडवणार देखील आहेत। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या चॅप्टरला। काय आहे पहिला चॅप्टर? करूया मैत्री गणिताशी या कार्यपुस्तिकेतील ते आपण पाहूया। तर बघा, ही जी कार्यपुस्तिका आहे ही तुम्हाला सोडवण्यासाठी मिळणारच आहे लवकर। तर बघा, या कार्यपुस्तिकेमध्ये तुम्हाला पहिल्या पेजवरती तुमचं नाव, शाळा, इयत्ता, तुकडी वगैरे टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला बरेचसे घटक इथे दिलेले आहेत, त्यामध्ये बरेचशा घटकावर आधारित स्वाध्याय दिलेले आहेत। एकूण 16 घटक इथे तुम्हाला दिलेले आहेत, जे की तुमच्या सिलेबसवर आधारित आहेत, तुमच्या क्षमतेवर, इयत्तानुसार ज्या क्षमता असतात त्यावर आधारित आहेत। त्यामधला पहिला चॅप्टर आहे रोमन संख्या चिन्हांची ओळख। तर बघा, रोमन संख्या चिन्हांची ओळख आपण गणिताच्या पुस्तकामध्ये पहिलाच चॅप्टर आहे तुमचा, त्यामध्ये रोमन संख्या चिन्हामध्ये करून घेतलेली आहे। जर तुम्हाला ती व्यवस्थित झालेली नसेल, त्यासाठी देखील तुम्ही माझी इयत्ता प्लेलिस्टमध्ये जाऊन इयत्ता 5वीचे सर्व व्हिडिओ बघू शकता। त्यामध्ये मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला स्पष्टीकरणासह आणि विविध माध्यमातून, विविध गोष्टीतून ते रोमन संख्या चिन्ह कसे असतात, ते कसे तयार होतात, त्याचे रूल्स काय आहेत हे सांगितलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता। तर आज आपण डायरेक्ट या कार्यपुस्तिकेमधील स्वाध्याय सोडवणार आहोत। खालील सारणी पूर्ण कर। देवनागरी संख्या चिन्ह इथे दिलेले आहेत, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह इथे दिलेले आहेत आणि रोमन संख्या चिन्ह देखील इथं दिलेले आहेत आणि काही दिलेले नाहीत ते आपल्याला काढायचे आहेत। तर बघा, देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे आपण जे मराठीमध्ये 1, 2, 3 हे नंबर लिहितो अशा पद्धतीने ते असतात। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे ज्याला आपण इंग्रजी नंबर सुद्धा म्हणतो, इंटरनॅशनल नंबर म्हणतो, तर ते अशा पद्धतीने लिहायचे आहेत आणि रोमन संख्या चिन्ह ही अशा पद्धतीने। आता हे लिहिण्याची पद्धत काय आहे, नियम काय आहे, ते आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या इयत्ता 5वी ही लिस्ट काढून त्यामधील व्हिडिओमध्ये बघू शकतात। तर बघा, आता देवनागरी संख्या चिन्ह 1 आहे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह काय येणार आहे 1, रोमन संख्या चिन्हामध्ये याला आय काढतात। त्यानंतर आता देवनागरीमध्ये आपण 2 असा लिहितो, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये 2 असा आणि देवनागरीमध्ये 2 आय म्हणजे 2 असतात। हे आहेत 3, इंग्लिशमधले 3 आपण अशा पद्धतीने लिहितो आणि रोमन संख्या चिन्हामध्ये 3 आय म्हणजे 3 आहे, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो किंवा हा आय सेपरेट देखील आपण काढू शकतो। त्यानंतर बघा, इथे 4 हा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातला 4 दिलेला आहे आणि रोमन संख्या चिन्हामध्ये हा आय व्ही म्हणजे व्ही मायनस 1 4, व्ही म्हणजे 5 असतो आणि आय म्हणजे 1 असतो, 5 मायनस 1 4, हा 4 असा लिहिला जातो। त्यानंतर मराठीमध्ये 5 हा अंक आपण असा लिहितो, इंग्लिशमध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 5 असा लिहिला जातो आणि रोमन संख्या चिन्हामध्ये व्ही म्हणजे 5 असतो। त्यानंतर देवनागरी संख्या चिन्हामध्ये आपल्याला इथे लिहायचं आहे 6, तर 6 आपण अशा पद्धतीने काढूया इथे। त्यानंतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामधला 6 असा येईल आणि रोमन संख्या चिन्हामध्ये व्ही म्हणजे 5 अधिक 1 आय म्हणजे हा व्ही आय म्हणजे 6, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो किंवा सेपरेट व्ही आय असेही लिहू शकतो। त्यानंतर लिहायचं आहे आपल्याला 7, हा आहे मराठीतील 7, इंग्रजीमधील 7, रोमन संख्या चिन्हामध्ये व्ही म्हणजे 5, हा आय म्हणजे 6, हे 7 किती झाले हे 7। त्यानंतर मराठीमधला 8, इंग्लिशमधला 8 आणि रोमन संख्या चिन्हामध्ये व्ही म्हणजे 5, 6, 7 आणि 8। आता व्हीच्या पुढे आपण जास्तीत जास्त 3 आय घेऊ शकतो, हा नियम आहे। तर इथे झाले हे 8। त्यानंतर आहे आता 9 कसा लिहितो आपण इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने आणि तोच रोमन संख्या चिन्हामध्ये जर लिहायचा असेल तर हा x म्हणजे 10 असतो, x, आणि जर या संख्यांच्या डाव्या साईडला आय असेल तर तो मायनस केला जातो, तर x मायनस 1 म्हणजे 10 मायनस 1 म्हणजे 9, अशा पद्धतीने लिहिला जातो। त्यानंतर बघा 10, इंग्लिशमध्ये 10 असा लिहितात आणि रोमन संख्या चिन्हामध्ये x म्हणजे 10 असतो, हे देखील लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, इथे देखील आपल्याला त्याच पद्धतीने लिहायचं आहे देवनागरी संख्या चिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, रोमन संख्या चिन्ह। 11,
11 एक्स आय म्हणजे 11. त्यानंतर इथे येतील हे 12 एक्स आय आय म्हणजे 10 11 12. 13 एक्स म्हणजे 10 11 12 आणि हे 13. त्यानंतर हे देवनागरी संख्या चिन्ह 14 आहेत, इथे आपण 14 लिहायचे आहेत. आणि रोमन संख्या चिन्हामध्ये हे एक्स म्हणजे किती झाले, एक्स म्हणजे 10 आणि आय व्ही म्हणजे 4 म्हणजे 10 आणि हे 4 किती झाले 14. त्यानंतरचा नंबर येईल 15 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 15 आणि एक्स व्ही, एक्स म्हणजे 10 व्ही म्हणजे 5 15. त्यानंतर आहे ते 16 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये हे 16 असे येतील. आणि इथे एक्स व्ही म्हणजे 5 म्हणजे 10 आणि 5 15 आणि 1 हा 16. त्यानंतर 17 कशी लिहायचे आहेत, मराठीमधले 17 इंग्लिशमधले 17 आणि एक्स व्ही म्हणजे 10 आणि 5 15 16 आणि हा एक आहे 17. त्यानंतर आहे ते 18 इंग्लिशमधले 18 एक्स म्हणजे 10 हे 5 म्हणजे 15 16 17 आणि हा 18. 10 आणि 5 15 16 17 18. त्यानंतर लिहूया 19 लिहायचे आहेत आपल्याला. इथे 19 लिहिलेले आहेत ऑलरेडी. एक्स म्हणजे 10 आणि आय एक्स म्हणजे किती होता 9 होता, म्हणजे हे 10 आणि हे 9, आय एक्स म्हणजे 9, 10 आणि 9 19. त्यानंतर लिहूया 20. आता 20 म्हणजे एक्स म्हणजे 10 आणि अजून एक एक्स घेतला म्हणजे 10, 10 आणि 10 20. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला नंबर लिहायचे आहेत. त्यानंतर बघा तुम्हाला पुढचा प्रश्न काय आहे की 1 ते 5 रोमन संख्या चिन्हे काड्यांच्या सहाय्याने तयार केलेली आहेत. 1 ते 5 बघा 1 2 3 4 आणि हा 5 आहे. हा काडीपेटीतील ज्या काड्या असतात त्यापासून तयार केलेल्या आहेत. त्याप्रमाणे 6 ते 10 पर्यंतच्या रोमन संख्यांची चिन्हे तयार करा. तर बघा हा जो इथं तयार केलेला आहे हा काय आहे 1 आहे बरोबर. हा 1 आहे, हा तयार केलेले 2 आहेत, हे 3 आहेत, हे 4 आहेत आणि हे 5 आहेत रोमनमध्ये. आता आपल्याला तयार करायचं आहे इथे 6, इथे 7, इथे 8, इथे 9 आणि इथे 10 10. तर बघा आपण काड्यांच्या सहाय्याने ते तयार करायचे आहेत. इथे मी काडीपेटी घेतलेली आहे, काड्या देखील घेतलेल्या आहेत. तर 6 तयार करत असताना आपल्याला काय करावं लागेल, 6 कसा लिहितो आपण तर बघा फी आय. अगोदर आपल्याला इथं फी तयार करावं लागेल. हा फी आणि हा आय, हा झाला 6. आता इथं थोडासा बॉक्स कमी पडत आहे, तुम्हाला देखील तो कमी पडणार आहे, परंतु आपण अशी ॲडजस्टमेंट इथं करूया. तर बघा जागेची ॲडजस्टमेंट आपण इथं करूया. तुम्ही डायरेक्ट इथं हा फेविकॉलने किंवा डिंकाने हे चिटकू शकतात. त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे 7. तर 7 दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 5 काढावं लागेल. अगोदर हा फी म्हणजे 5 आणि हा 6 आणि हा एक आहे 7, हे झाले 7. त्यानंतर 8 दाखवायचे आहेत. 8ला देखील अगोदर 5 लिहावा लागेल. तर हा फी म्हणजे 5 6 7 आणि हे 8 बरोबर. त्यानंतर दाखवायचे आहेत आपल्याला 9. तर 9 मध्ये काय करायचं आहे फी म्हणजे 5 6 7 8 9, हे झालेले आहेत 9. आणि त्यानंतर आपल्याला दाखवायचे आहेत 10. तर 10 आपण डायरेक्ट हा 9 देखील आपला 9 कसा असतो हा 1 आणि हा एक्स म्हणजे 10 - 1 हा झाला 9, हा काय आहे 9 आहे. आणि आता दाखवायचा आहे आपल्याला 10. तर 10 कसा दाखवायचा एक्स, डायरेक्ट हा एक्स, मी 10 इकडे सेपरेट दाखवत आहे. तर हा 10 म्हणजे काय आहे हा एक्स म्हणजे आहे 10. तर बघा आता इथे तुम्हाला लक्ष देण्यासाठी हा फी आय, हा पेनाच्या अलीकडचा हा काय आहे फी आय म्हणजे 6. त्यानंतर हा फी आय म्हणजे 5 6 7. त्यानंतर हा फी आय 5 6 7 8 आणि हा आय एक्स म्हणजे 9 आणि हा एक्स म्हणजे 10 आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्वाध्यायामध्ये तिथे दाखवायचं आहे, चिन्ह तयार करायचे आहेत. इवन तुम्ही तिथे ते काड्याने चिटकून ठेवल्या तरी देखील
चालेल. त्यानंतर बघा आता पुढच्या सारणीमध्ये तुम्हाला लहान मोठा, च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा लहान आणि बरोबर यापैकी योग्य चिन्हाचा वापर कर असं सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये बघा इथे हा आय आहे, फक्त इथं पेनाने थोडंसं खाडाखोड झालेली आहे. तर हा आय आहे आणि हा 3 आहे. आय म्हणजे 1, 3. तर हा 3 मोठा आहे 1 पेक्षा. त्यानंतर इथं आय एक्स म्हणजे 9 आणि व्ही आय म्हणजे 6. तर 9 हा मोठा आहे 6 पेक्षा. इथं एक्स आय आहे, इथं पण एक्स आहे म्हणजे इथे 11, 11 दोन्हीही बरोबर आहेत. सी यल तर बघा यल म्हणजे 50 असतो आणि सी म्हणजे 100 असतो, म्हणजे 100 हा मोठा आहे. तर हे चिन्ह तुम्हाला डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघताल त्यामध्ये सर्व शिकवलेलं आहे. सी म्हणजे 100 आहे, यल म्हणजे 50. त्यानंतर इथे बघा 3 आहेत, हे 5 आहेत, 5 मोठे आहेत 3 पेक्षा. इथं व्ही म्हणजे 5, 6, 7, 8, 8 हे मोठे आहेत 2 पेक्षा. एक्स आय म्हणजे 11 आणि आय एक्स म्हणजे 9 आहेत. तर 11 हे मोठे आहेत 9 पेक्षा. यल हे दोन्हीही बरोबर आहेत. तर अशा चिन्हाने तुम्हाला इथे दाखवायचं आहे लहान मोठेपणा. तर अशा पद्धतीने आपण रोमन संख्या चिन्हांची ओळख हा करूया मैत्री गणिताशी या कार्यपुस्तिकेतील पहिला घटक पान नंबर 1 मधील हा पान नंबर 1 वरील घटक आपण पूर्ण सोडवलेला आहे. चला तर मग परत भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन चॅप्टरसह. तोपर्यंत धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच तुम्ही या कार्यपुस्तिकेमधील 2 पानावरील अभ्यास स्वाध्याय कसा सोडवायचा आहे हे बघू शकता. त्यासाठी बघत राहा रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनल. धन्यवाद.